नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सामाजिक विज्ञान इयत्ता 10वी, प्रकरण क्रमांक 20, भारताच्या सामाजिक समस्या आणि आव्हानं भाग 2, ज्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत अल्पसंख्याक किंवा लघुमती म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, धर्म आणि भाषेच्या आधारे कोणत्याही प्रदेशात बहुसंख्य नसलेल्या लोकसमूहाला अल्पसंख्याक किंवा लघुमती असं म्हटलं जातं. भारताच्या घटनेत अल्पसंख्याकांची स्पष्ट अशी कोणतीही व्याख्या करण्यात आलेली नाहीये. देश किंवा प्रदेशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या लोकसमूहाला अल्पसंख्याक असं आपण म्हणू शकतो. अल्पसंख्याकांची कल्पना कोणत्याही धर्म, भाषा किंवा प्रदेशापुरती मर्यादित नाही. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकांसारखेच राज्य स्तरावर सुद्धा स्थानिक किंवा प्रादेशिक अल्पसंख्याकांची नोंद घ्यावी लागते. याचमुळे राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याकांची संकल्पना ही राज्य स्तरावरील संकल्पनेपेक्षा एकदम निराळी आहे. याचा अर्थ असा की कोणताही लोकसमुदाय किंवा प्रदेश राज्याच्या एकूण वस्तीच्या प्रमाणात बहुसंख्येत असेल तरी पण तो राष्ट्रीय स्तरावर जर अल्पसंख्याक असेल, त्यापेक्षा वेगळ्या ज्या त्या राज्यात अल्पसंख्याक असेल तर असा वर्ग राष्ट्रीय स्तरावर बहुसंख्येत सुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ, आपण मराठी महाराष्ट्रामध्ये जर असलो तर त्या ठिकाणी महाराष्ट्रात आपलं प्रमाण हे बहुसंख्याक आहे, पण याच ठिकाणी आज आपण गुजरात राज्यामध्ये वास्तव्याला आहोत तर साहजिकच मराठी लोकांचं प्रमाण या ठिकाणी कमी असेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक असलेलं आपलं प्रमाण गुजरात राज्यामध्ये मात्र अल्पसंख्याक आहे. भारतात अल्पसंख्याकांनाही बहुसंख्याकांप्रमाणेच सर्व अधिकार समान पातळीवर मिळालेले आहेत. अल्पसंख्याकांची संस्कृती, धर्म, लिपी, भाषा यांचं संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी घटनेत कित्येक अशा विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. मग ह्या व्यवस्था कोणत्या आहेत? जसे की अल्पसंख्याकांचं हित, कल्याण आणि विकासासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पंचाची रचना करण्यात आलेली आहे. तसेच धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार, अल्पसंख्याकांना हा विश्वास देतो की ते स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतात. कायदा जबरदस्तीने कोणत्याही धर्मांतराला मान्यता देत नाही. सरकारी मदत घेणारी कोणतीही शैक्षणिक संस्था ही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. सर्व धार्मिक समुदायांना आणि धर्माच्या व्यवस्थापनेसाठी धार्मिक कार्यासाठी संपत्ती मिळवण्याचा आणि काळजी घेण्याचा अधिकार त्यांना आहे. सांस्कृतिक शैक्षणिक अधिकाराद्वारा अल्पसंख्याक स्वतःची लिपी, संस्कृती यांचं रक्षण करू शकतात. तसंच सरकारी मदत मिळवणाऱ्या कोणत्याही संस्था धर्म, वंश, जाती, रंग आणि भाषेच्या आधारावर कोणालाही प्रवेश देण्यासाठी अडवून ठेवू शकत नाही. समाजातील सर्व वर्गांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे भाषा आणि लिपी जपण्याचा, विकास करण्याचा आणि त्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि तो चालवण्याचा अधिकार आहे. भारतीय अल्पसंख्याकांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच मिळावं अशी सोय सरकार करून देत असते. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती. अनुसूचित जाती आणि जनजाती यांची कोणतीही स्पष्ट अशी व्याख्या भारताच्या घटनेत करण्यात आलेली नाहीये. संबंधित राज्याच्या राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे त्याचा विशेष उल्लेख केलेला आहे. जातीवादाच्या कारणाने कित्येक जातींचं शोषण थांबवलं गेलं पाहिजे. त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे तो दूर झाला पाहिजे. त्याच प्रकारे समानता आणि बंधुभावाने त्यांच्यातली संकुचितता दूर झाली पाहिजे आणि त्यांचा सर्वच दृष्टीने म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे, हा त्याचा हेतू आहे. भारताच्या घटनेत कित्येक विशिष्ट व्यवस्था आहेत. घटनेच्या कलम 341 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचित समाविष्ट जातीला अनुसूचित जाती म्हणून ओळखलं जातं. तर घटनेच्या कलम 342 मध्ये अनुसूचीप्रमाणे समाविष्ट जातीला अनुसूचित जनजाती असं म्हणतात. अनुसूचित जनजातीमध्ये अशा लोकांचा समावेश झालेला आहे ते जास्त करून जंगली किंवा पहाडी विस्तारामध्ये राहत असतात. विशिष्ट भौगोलिक स्थितीत राहिल्याने आणि दुसऱ्यांपेक्षा वेगळं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन जगल्यामुळे हे लोक
इतर सामान्य लोकांपेक्षा मागासलेले आहेत आर्थिक आणि शैक्षणिकरित्या. मग या लोकांसाठी घटनाकीय व्यवस्था कोणती आहे? तर आपल्या घटनेत अनुसूचित जाती आणि जनजातीच्या लोकांसाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था खालीलप्रमाणे. पहिली आहे सामान्य व्यवस्था. घटनेच्या आर्टिकल 15 प्रमाणे कोणती व्यवस्था आहे? तर धर्म, जाती, वंश, जन्मस्थान यापैकी कोणत्याही बाबतीत भेदभाव करण्यावर प्रतिबंध आहे. त्याच प्रकारे ह्या कलमेद्वारा जास्तीचं असं कळवण्यात आलेलं आहे की कोणत्याही नागरिकाला या बाबती अंतर्गत म्हणजे जसं की दुकान, जाहीर रेस्टॉरंट, हॉटेल आणि मनोरंजनाच्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी रोखू शकत नाहीत. तसेच विहिरी, तलाव, अंघोळीचे घाट, रस्ते संपूर्ण किंवा अंशतः राज्याकडनं चालवले जाणारे आणि जाहीर जनतेच्या उपयोगासाठी असलेली जी काही स्थानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण किंवा अटी लादू शकत नाही. आर्टिकल 29 प्रमाणे कोणती व्यवस्था त्यांच्यासाठी आहे? भारताच्या प्रदेशात किंवा भारताच्या कोणत्याही भागात वस्ती करणारा नागरिक जर स्वतःची अशी विशिष्ट भाषा किंवा लिपी स्वतःची म्हणू शकत असेल, अशी संस्कृती यांचं जर पालन करत असेल तर ते सामान्याचा अधिकार त्याला आहे. तसंच धर्म, जाती, भाषा यातील कोणत्याही आधारावर राज्याकडनं चालवली जाणारी किंवा आर्थिक मदतीने चालणाऱ्या शिक्षणाच्या कोणत्याही संस्थेत त्याला प्रवेश मिळवण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. आता ही झाली सामान्य व्यवस्था. या लोकांसाठी विशिष्ट व्यवस्था कोणती केलेली आहे? एक, राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांताद्वारा कलम 46 नुसार राज्यातल्या मागासलेले विभाग आणि खास करून अनुसूचित जनजातीच्या शिक्षणासाठी आर्थिक लाभांचं रक्षण व्हावं यासाठी राज्य विशेष काळजी घेईल. तसंच त्यांच्यावर होणारे सामाजिक अन्याय किंवा कोणत्याही शोषणासमोर त्यांचं रक्षण करेल. 2, आर्टिकल 16/4 प्रमाणे राज्य हस्तकच्या नोकऱ्यांमध्ये अमुक वर्गांचं प्रतिनिधित्व सांभाळलं गेलं नाही असं जर राज्याला वाटलं तर त्या लोकांसाठी जागा किंवा नेमणुका राखीव ठेवण्याची सुद्धा व्यवस्था करण्याचा अधिकार राज्याला आहे. आर्टिकल 330, 332 आणि 334 प्रमाणे अनुसूचित जाती आणि जनजातीच्या लोकांसाठी राज्याची विधानसभा, केंद्राच्या लोकसभेत या लोकांसाठी बैठका राखीव ठेवलेल्या आहेत. केंद्रामध्ये राज्यसभेत कोणतीही बैठक राखीव ठेवण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत सुद्धा अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी कित्येक बैठका राखीव ठेवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत छात्रालयांची रचना, शिष्यवृत्तीसाठीची योजना, विविध प्रतियोगिता, कसोटीसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत. सरकारी नोकरीत या जातीच्या उमेदवारांसाठी वय, फी, योग्यतेच्या लघुधोरणात कित्येक सूट दिलेली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेद्वारा डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार असे व्यक्ती किंवा संस्थेला दिले जातात की जे दुबळ्या वर्गाची गौरवासाठी काम करत असतात. अनुसूचित जाती आणि जनजातीच्या कल्याणासाठी राज्यात वेगळे विभाग आणि एका केंद्रात विशिष्ट अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर जातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना सुद्धा झालेली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारा या जातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर फक्त अनुसूचित जातीसाठी काय व्यवस्था आहे? तर घटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो की अस्पृश्यता हा आपल्या समाजाला लागलेला एक भयंकर असा कलंक आहे आणि कोणत्याही स्वरूपात जर अस्पृश्यता संदर्भात आचरण करण्यात येत असेल तर ते अमान्य आहे. अस्पृश्यतेच्या कारणामुळे सिद्ध होणाऱ्या कोणत्याही अयोग्यतेचा अंमल हा कायद्याच्या दृष्टीने शिक्षापात्र गुन्हा बनतो. 2. आर्टिकल 25 नुसार राज्याच्या सामाजिक कल्याण आणि सुधारणा यासाठी सार्वजनिक म्हणता येईल अशा हिंदू धार्मिक संस्थांना हिंदूंच्या सर्व वर्गासाठी आणि विभागासाठी सार्वत्रिक प्रवेश मिळवून देण्यासाठी समान कायदा करण्याचा आणि अंमलात आणण्याचा अधिकार आहे.
यासाठी हिंदूंच्या उल्लेखात असलेले शीख, जैन, बौद्ध धर्म पाळणाऱ्यांचा आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखात शीख, जैन आणि बौद्धिक धार्मिक संस्थांचाही उल्लेख करता येईल. त्यानंतर फक्त अनुसूचित जनजातीसाठी काय व्यवस्था आहे. आर्टिकल 19/5 पासून राज्याच्या राज्यपालांना या लोकांच्या हितासाठी सर्व नागरिकांना कोणत्याही प्रदेशात ये-जा करायला, व्यापार करायला किंवा त्यांच्या उद्योग करण्याच्या हक्कांवर नियंत्रण ठेवण्याची सत्ता दिलेली आहे. त्यामुळे अनुसूचित जनजातीच्या विस्तारात जमिनीची अदलाबदली, कर्ज देणं किंवा इतर प्रकारांनी अनुसूचित जातींवर होणारं जे काही शोषण आहे त्यापासून रक्षण करण्यासाठी विशेष असे कायदे करण्याचा अधिकार आहे. निष्कर्ष काय. अनुसूचित जाती आणि जनजाती तसंच मागासलेल्या वर्गाच्या विकासासाठी सरकारद्वारा विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम करण्यात येतात. त्यामुळे या लोकांच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. त्यांच्यापैकी कित्येक लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी मिळालेली आहे. जर सरकारने या लोकांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसती तर ज्या प्रकारे मागील काळात हे लोक जीवन जगत होते तसंच जीवन त्यांना आजच्या काळातही जगावं लागलं असतं. तर थोडक्यात काय, तर या व्यवस्थेमुळे त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये पुढे येण्याची सध्या संधी मिळालेली आहे. या ठिकाणी आपला भाग 2 संपलेला आहे. धन्यवाद.